नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला पनीर कोरमा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतले आणि पनीर असं कट करून घेतलेलं आहे। 2 मोठे कांदे उभे काप देऊन कट करून घेतलेत आणि त्यानंतर ते तेलामध्ये तळून घेतलेत। ज्या पद्धतीने आपण बिर्याणीला कांदा तळून घेतो अगदी तसाच मी कांदा तळून घेतलेला आहे। 2 मोठे टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतले। मिक्सरला आपल्याला टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। 1 वाटी दही घेतलेला आहे। दही अजिबात आंबट घ्यायचं नाही। 20-22 काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। खडे मसाल्यामध्ये मी 1 तमालपत्र, 6 मिरी, 2 लवंगा, 1 मसाला विलायची, 1 हिरवी विलायची आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। दुधावरची साय मी थोडंसं दूध घालून फेटून घेतलेली आहे। ती साधारण आपल्याला पोहे खायचे 4 चमचे लागेल आणि 1.5 चमचा आले लसणाची पेस्ट घेतली। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी लाल तिखट हे एकत्रच घेतलेलं आहे। 1 चमचा कसुरी मेथी घेतली, थोडी कोथिंबीर लागणारे, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणारे। सगळ्यात आधी आपण तेलावरती हे पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचे। मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे इतकं तेल घातलेले आहे। तेल गरम झाले, तेलावरती आपण आता हे पनीर ठेवूया। पनीर आपल्याला थोडा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। तर पनीर मी पॅनमध्ये ठेवून घेतलेले, साधारण 1 ते 1.5 मिनिटं मी खालून चांगलं परतून घेणार आहे। त्यानंतर आपण पलटून घेऊयात। लगेचच आपल्याला चमचा लावायचा नाही, नाहीतर पनीर तुटू शकतं। साधारण 1.5 मिनिटं झालेले आहे। आपण आता पलटून घेऊया। हे पहा, ह्या साईडने किती छान मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय। आपल्याला असंच सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचे। पनीर मी सगळं पलटून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा 1 ते 1.5 मिनिटं मी परतून घेणार आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपलं पनीर चांगलं फ्राय करून झालेलं आहे। आता मी हे पनीर काढून घेते। आपल्याला जास्त पनीर असं लाल करायचं नाही आहे। जर तुम्हाला वाटलं पनीर खूप कडक झाले परतून, तर तुम्ही थोडंसं ते कोमट पाण्यामध्ये घालून ठेवू शकता, म्हणजे पनीर पुन्हा सॉफ्ट होतं। तर आता हे सगळं मी काढून घेते। आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। आता आपण कांदा, काजू आणि दही घालून छान बारीक अशी पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत आणि ह्यातच आपल्याला दही घालायचे आणि आता मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचे, बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। काजू कांद्याची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। आपल्याला असंच बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, तेलामध्ये आपण हे खडे मसाले घालूयात। आता आपण ह्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालूया आणि आले लसणाची पेस्ट साधारण मी अर्धा मिनिट चांगली परतून घेणार आहे। आले लसूण पेस्ट चांगली परतून झाली। आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। टोमॅटोची पेस्ट मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पावडर मसाले घालायचे। हळद, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला आपण वरतून सुद्धा घालू शकतो, पण मी आत्ताच घातलेला आहे। बेडगी मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण जी कांदा, दही आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली ती घालायची आहे। मी हे 1 मिनिटभर चांगलं परतून घेते। पावडर मसाले घातल्यावर मी पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घेतले। आता आपल्याला यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे।
मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी मी थोडंसं ह्यामध्ये घालते आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण काजू घातलेला आहे त्यामुळे कढईला मसाला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, जास्त पण पाणी घालायचं नाही आहे, साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजूनही मसाला मला थोडा घट्ट वाटतोय, मी अजून थोडं पाणी घालते। साधारण पाऊण ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यावर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता साधारण 2 ते 3 मिनिटं मी हा मसाला चांगला शिजवून घेणार आहे। पुन्हा छान तेल सुटलेलं आहे, खूप छान झाली ग्रेव्ही। आता आपण ह्यामध्ये पनीर घालूया। त्यातच आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर गरम मसाला आधी घातला नसेल तर तोही ह्या टायमिंगला घालू शकता। आता पनीर घातल्यावर फक्त 2 मिनिटं मी ही भाजी अशीच गॅसची फ्लेम लोवर ठेवून शिजून घेणार आहे। जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर पनीर एकदम रबरसारखं होतं। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपल्याला ह्यावरती दुधावरची साय घालायची। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीही घालू शकता, खूप छान टेस्ट येते। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साय घातल्यावरती सुद्धा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता मी गॅस बंद करते आणि वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान झालेली आहे, खूप छान सुगंध येतोय। तयार झाला रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोरमा। खूप छान झालेला आहे, तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।